आर्थिक विधेयक 2025 मधील नवीन तरतुदींमुळे देशभरातील लाखो पेन्शनधारकांच्या चिंतेत लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे। या विषयावर आता संपूर्ण देशभरातून असंतोषाचा सूर अधिक तीव्र जाणवत असल्याचं चित्र दिसून येत आहे। नवीन कायद्यानुसार 31 डिसेंबर 2025 पर्यंत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा केली जाणार नाही। याचा अर्थ थेट असा की पगार आणि पेन्शन यांची सुधारणा वेगवेगळ्यापणे होणार आणि यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। इतकंच नव्हे तर महागाई सवलतीबाबत देखील पेन्शनधारकांमध्ये प्रचंड नाराजगी आहे। 1 जानेवारी 2025 पासून देय असलेला महागाई भत्ता सरकारनं 11 एप्रिल रोजी उशिराने जाहीर केला, तर दुसरीकडे कार्यरत कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2024 पासून महागाई भत्ता आधीच मिळाला आहे। वर्षाच्या सुरुवातीला 8व्या वेतन आयोगाच्या संभाव्य घोषणेमुळे आशा निर्माण झाल्या होत्या, पण आजतागायत आयोगाची स्थापना न झाल्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांमध्ये निराशा आहे। आता या संदर्भातील मागण्या स्पष्टपणे समोर येऊ लागल्यानं विधेयक परत घेण्याची मागणी बळकावत आहे। याच अनुषंगानं नागपूरमध्ये पेन्शनर असोसिएशन आणि शिक्षक महासंघाच्या वतीनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर करण्यात आलं। या निवेदनाद्वारे आर्थिक विधेयकातील तरतुदी तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता नागपूरहून रत्नाकर मुळीक यांची रिपोर्ट।